वर्तमानपत्रात आपलं स्वागत आहे। विद्यार्थी घडवणाऱ्या गुणवंत शिक्षकांची समाजाला व देशाला गरज आहे। राजमाता जिजाऊ यांच्या आदर्श कार्याचे स्मरण केले पाहिजे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांच्या त्यागामुळेच मुलींचे शिक्षण सुरू झाले। हे समाजाने विसरता कामा नये। त्यांनी केलेल्या कार्याचा जागर आपण केला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले। कास्ट्राईब शिक्षक संघटना, जिल्हा परिषद, बहुजन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था व उमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जयंती महोत्सव अंतर्गत विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा रविवारी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते आणि शिक्षण अधिकारी कादर शेख यांच्या अध्यक्षतेखाली थाटात पार पडला। त्याप्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी विचार मंचावर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्रीशैल कोरे, सोमलिंग कोळी, अर्चना राठोड, मंजुषा कलशेट्टी, श्रीशैल सोनकांबळे, श्रीरंग बनसोडे, संग्राम सोनकांबळे आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती। याप्रसंगी प्राध्यापक डॉक्टर अंजना गायकवाड यांचे राष्ट्रमातांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य या विषयावर व्याख्यान झाले। यावेळी रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेतील प्रत्येक तालुक्यातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित केले। प्रास्ताविक कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे यांनी केले। बहुजन शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सोमलिंग कोळी यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन गोपाळ सितारे व शिवशंकर राठोड यांनी केले। शिक्षक सहकारी पतसंस्था व उमाई या माध्यमातून गेली आम्ही 11 वर्ष राष्ट्रमाता जयंती महोत्सवाच्या निमित्ताने अनेक उपक्रम सादर करतो। नुकतेच 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन, तसेच आमचे दिवंगत नेते महेश कांबळे, मासिद आठवले व सागरभाऊ उभाळे यांच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। या रक्तदान शिबिरामध्ये 75 रक्तदात्यांनी रक्तदान करून मोलाचं सहकार्य केलं। त्याचबरोबर 18 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये राष्ट्रमाता फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। सोलापूर जिल्ह्यातील 12,500 विद्यार्थ्यांनी रंगभरण व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपली चुरत दाखवली। त्याचबरोबर 7 नोव्हेंबर हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो। या दिनाचं औचित्य साधून कास्ट्राईब शिक्षक संघटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेमध्ये शिकले, ज्या शाळेमध्ये प्रवेश केला, ती शाळा म्हणजे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल सातारा। या शाळेला कास्ट्राईब शिक्षक संघटना सोलापूरच्या टीमच्या वतीनं 2 HP कंपनीचे संगणक संच भेट देण्यात आले।